अरे भूखंड लाटणाऱ्या या मंत्र्यांचा भूखंड लाटणाऱ्या या मंत्र्यांचा अरे भूखंड खाणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा भूखंड लाटणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा या भ्रष्टाचारी सरकारचा या भ्रष्टाचारी मंत्र्यांचा अरे भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा अरे भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा वारकऱ्यांना बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा वारीला नक्षलवादी संबोधणाऱ्या सरकारचा वारीला अर्बन नक्षल संबोधणाऱ्या सरकारचा वारीला बदनाम करणाऱ्या नालायक सरकारचा वारीला बदनाम करणाऱ्या नालायक सरकारचा वारीला बदनाम करणाऱ्या नालायक सरकारचा वारीला अर्बन नक्षलवाद ठरवणाऱ्या सरकारचा वारीला अर्बन नक्षलवादी म्हणणाऱ्या सरकारचा अरे धिक्कार असो या सरकारचा धिक्कार अरे धिक्कार असो, धिक्कार असो. या सरकारचा धिक्कार असो. अरे धिक्कार असो, धिक्कार असो. या सरकारचा धिक्कार असो. अरे या मंत्र्यांचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे शेतकरी उपाशी मंत्री तुपाशी अरे शेतकरी उपाशी मंत्री तुपाशी अरे शेतकरी उपाशी मंत्री तुपाशी या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय वारीला बदनाम करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. वारीला बदनाम करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. वारीबद्दल वक्तव्य करणाऱ्या सध्या सरकारचा विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। त्याचबरोबर संविधानाची प्रत घेऊन विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। वारीला अर्बन नक्षलवादाचा आरोप करण्यात येतोय वारीमध्ये, त्यामुळे आता विरोधक त्यावेळी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यावर भाष्य केलं होतं आणि या विरोधातच याच मुद्द्यावर आज विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतायत। संदीपान भुमरे यांच्या विरोधात सुद्धा आंदोलन केलं जातंय। सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी सध्या केली जाते। सरकार विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। विरोधक यांना त्या कारणावरून यांना त्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, विरोधकांचं आंदोलन सुरू आहे, त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी सुद्धा जोरदार केली जाते, या संदर्भातला अधिकचा तपशील आपण बघू शकतो। पावसाळी अधिवेशन मुंबई विधान भवन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आज अधिवेशनाचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी मात्र विरोधक आपल्याला चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहेत। सध्या त्यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। सरकारच्या विरोधात त्यांच्या घोषणाबाजी सध्या सुरू आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनामध्ये आता संविधानाची प्रत घेऊन जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। सध्या बघू शकतो बेल देखील वाजलेली आहे। हाऊसचं कामकाज जे आहे ते आता सुरू होताना दिसून येत आहे। आव्हाड यांनी काल मनीषा कायंदे यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती घोषणाबाजी जी आहे ती देखील या ठिकाणी केलेली आहे। मनीषा कायंदे यांनी काल वारीमध्ये अर्बन नक्षली मुद्द्यावरून उपस्थित केल्यानंतर सरकारी आमदारांचं सरकारांच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ते करताना दिसून आले होते। जी 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 अर्बन नक्षलवाद म्हटलं, मला असं वाटतं ही मनुवादी भूमिका या सत्ताधारी पक्षाची दिसते। आपण कोणत्या जगात चालू आणि वारीला तुम्ही जे वारीला साधे साधे वारकरी मला असं वाटतं पायाला भेगा पडतात, पायातून रक्त निघतं, तरी पांडुरंगाच्या भक्तिबाई चालतात आणि अशा वारकऱ्यांना नक्षलाईट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे। सत्ताधारीच काही आमदार म्हणतायत की अशी शक्यता असू शकते की वारीमध्ये समाजकंटक लोक घुसू शकतात। मला असं वाटतं सरकार कशासाठी आहे? वारी काय पहिल्यांदाच निघते का? वारीला बदनाम का करताय तुम्ही? वारीमध्ये असे लोक कधी येत नाही। मग वारीमध्ये परवा कोयता घेऊन एक तरुण घुसला, काय केलं सरकारने?
म्हणून पांडुरंगाची सेवा करणारे हे वारकरी अतिशय पवित्र भावनेने दरम्यान मनीषा कायंदेंच्या आरोपांवर विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. सरकार वारकऱ्यांना बदनाम करत असल्याचा विरोधकांनी आरोप केलेला आहे. वारीत अर्बन नक्षलवादी घुसल्याचा कायंदेंनी आरोप केला होता. वारीला बदनाम करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाबाजी करण्यात आल्या. हे काय मोठं घेऊन थोडी फिरता येतं, हे ठेवता येतं हातामध्ये. आणि याच्यावर आता काय काय बोलतात सत्ताधारी लोक तुम्ही बघताय, धर्मनिरपेक्षता बोलतात, सगळ्या विषयावर बोलतायत. असं आहे की हे संविधान आमच्या हातात आहे. दरम्यान विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे. मनीषा कायंदेंच्या आरोपांवर विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. वारीत अर्बन नक्षलवादी घुसल्याचा कायंदेंनी काल आरोप केला होता, तसा मुद्दा त्यांनी मांडला होता आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली होती. चोखा माराने आम्हाला शिकवलं, सगळ्या संतांनी आम्हाला समता समानता आणि बंधुत्व शिकवलं आणि ते अखेरीस कायद्यात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं याला अर्बन नक्षल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्षल आहोत. हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू. वारकऱ्यांना आणि वारीला बदनाम करणारे सरकार मनुवादी आहे, हे फॅसिस्ट सरकार आहे. हे तुकारामाला, हे ज्ञानेश्वर माऊलीला, हे गोरा कुंभाराला, हे सावता माळीला, हे सगळ्यांना बदनाम करणारे सरकार आहे. त्याचा आम्ही धिक्कार करत आज आंदोलन ज्या वारीला ऐतिहासिक ज्या वारीने इथल्या कर्मकांडाला मुक्माती दिली, ज्या वारीने इथले भेदभाव संपवले, त्या वारीला तुम्ही अर्बन नक्षल म्हणता? काय लावलंय काय सरकारने?